नमस्कार मंडळी, माझं नाव आहे प्रमोद पुजारी आणि तुम्ही पाहता कोकणी कारभार हे यूट्यूब चॅनल. तर तुमचे मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण जाणार आहोत कुळीत काढण्यासाठी. तर चला मग पाहूया. तर मंडळी, सकाळचे वाजलेत 7:22 आणि थंडीसुद्धा खूप आहे आणि मी चाललो आहे आता कुळीत काढण्यासाठी. तर मंडळी, तुम्ही बघू शकता इकडे थोडंफार धुकंसुद्धा पडलं आहे आणि थंडीसुद्धा खूप आहे. इकडे खाली संतो दादा कुळीत काढतोय. तर मंडळी, कुळीत तयार पूर्णपणे झाला आहे. काय काय शेंगा अजून तयार झालेल्या नाही आहेत आणि 2च टाईम काढायचा असतो. एक तर सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम काढून सुकवायचा असतो. नाहीतर शेंगा फुटण्याची शक्यता जास्त असते, म्हणून 2 टाईम कुळीत काढायचा. तर मंडळी, इकडे संतोदादाने काल वाटतं काढून ठेवलाय. हे सुकण्यासाठी असा ठेवला जातो आणि सुकला की नंतर मग झोडणीसाठी दुपारीच उन्हातून थोडं थोडं घरी घेऊन जाऊन जळावं लागतं. तुम्ही इकडे बघू शकता, थंडी खूप लागते म्हणून. तर मंडळी, थंडी खूप लागते आणि इकडे संतो आता कुळीत काढते, तुम्ही बघू शकता इकडे. तर मंडळी, आमच्याकडे पाणी नसल्यामुळे जास्त आम्ही भात कापणीच्या नंतर हा कुळीत पेरला जातो आणि जर पाऊस पडला तर बऱ्यापैकी शेंगा वगैरे लागतात. पण यावर्षी पेरणी केल्यानंतर पाऊस लागलाच नाही, त्यामुळे यंदा काय जास्त शेंगा लागल्या नाही आहेत. तुम्ही बघू शकता इकडे. आईने काल हा थोडासा काढून. तर मंडळी, आज थंडीसुद्धा खूप लागते आणि थंडीतून कुळीत काढायला चांगलं म्हणजे शेंग फुटत नाही जास्तीत जास्त. त्यामुळं आज कुळीत काढण्यासाठी थोडं चांगलं वातावरण आहे. शेंगासुद्धा बऱ्यापैकी पिकल्या आहेत. पहिला आधी काढून घ्यायचा आणि नंतर असं हे मुठीवरती ठेवायचा आणि नंतर थोड्या वेळानंतर काढून थोडा झाल्यावरती सर्व उभा करून ठेवायचा एका कागदावरती, कारण की शेंग फुटली तर शेंगा फुटल्या तर जास्त बाहेर हे दाणे उडायला नको, म्हणून एका कागदावरती ठेवायची. सुकसं 2 दिवस सुकसं ठेवायचे, 2-3 दिवस. आणि शेंग थोडीफार कडक झाल्यावरती मग झोडपणीसाठी घेऊन जायचं. तर मित्रांनो, आपण आलो आता आनंददादांच्या इथे आणि तुम्ही बघू शकता की त्यांनी इकडे जवळजवळ काढून त्यांचा एका मळीचा पूर्ण झाला आहे. थोडासा शिल्लक राहिला आहे, ते आता काढतायत. बघूया त्यांच्याकडून काय माहिती मिळते आपल्याला थोडक्यात. यंदा बरा आलेला नाही ना बऱ्यापैकी. बऱ्यापैकी पुरीत नाही. यंदा कसं झाला, पाऊस पण नाही ना, हां. त्यामुळं पुरीत बऱ्यापैकी नाही. पाऊस असतो तर पुरीत चांगला झाला असता. हां. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे पाणी जास्त नसल्यामुळं पुरीत होऊ शकत नाही तसं एवढा हां. चांगला. अच्छा. हा बिगर पाण्याचा पुरीत आहे. थोडक्यात पावसाचं पाणी आणि दवावरती जास्तीत जास्त होतो हा, आपल्याकडून. पाऊस लागला तर सगळ्यात चांगलं. खाल्लाय.
आणि आता काढून झाल्याच्या नंतर मग साधारण झोडपणीसाठी किती दिवस म्हणजे किती दिवस सुकवावं लागतं? हा तसं म्हणजे चांगला सुकलेला आहे. हां. आता काय 2-3 उन्हं किंवा एक 4 उन्हं चांगली दाखवली हं. तर आपण हा झोडू शकतो. हां. बऱ्यापैकी सुकलेला आहे हा. म्हणजे हा पूर्ण हां. पूर्ण तयारच आहे हा. त्याच्यामध्ये काय हिरव्याची चेक दिसत नाही. हा बघ दाखवतो जरा. बघा, काही हिरवी शेंग दिसत नाही. पूर्ण तयार झालेला आहे. आता काय 2 उन्हं लागली तरी पुष्कळ झाली. तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडे थोडंसं मी कुळीत काढलं आहे आणि बाकी इकडे मध्ये मध्ये हिरवा आहे, अजून पूर्ण तयार झाला नाही. अजून बाकीचं इकडे काढायचं आहे. तर मित्रांनो, आज आपला कुळीत काढून झालेला आहे आणि जो शिल्लक राहिला आहे हिरवा आहे तो आपण 2 दिवसानंतर काढणार आहोत. हा इकडे सुकसा ठेवलेला आहे. आज दुपारी झोडणी करणार आहोत. हा इकडे हिरवा आहे.
कमी घे कमी घे तेवढंच घे. मग काठी मारू तर मित्रांनो, कुळीत झोडून झालेलं आहे आणि झोडून शेंग जर शिल्लक राहिली असेल तर आपण म्हणून हे तापाचं टाकलेलं आहे. आणि थोड्या वेळाने बाकीचं कुळीत झोडून झाल्यावरती आपण परत एकदा ह्याला झोडणार आहोत, कारण की शेंगा जर शिल्लक असतील तर त्या परत झोडू शकतो आपण. तर मित्रांनो, आपण आता कुळीत जो आहे तो काडसालनेमध्ये घालून चाळून घेणार आहोत, कारण की त्या जो कुळीत आहे तो बाहेर जाऊ नये म्हणून. काठी मार बाबाची. इकडे दे, इकडे दे, माझ्याकडे देवाचा वर करून दे इकडे. मार काठी. काठी दे दे, काठ्या देतो. तर मित्रांनो, जो मी पहिल्यांदा झोडला होता कुळीत तो आता मी परत झोडतोय, कारण की शेंग जर असेल तर ती परत फोडण्यासाठी. तर मंडळी, आपला आजचा कुळीत हा झोडून झालेला आहे आणि आईने आता पाकडायला घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की कुळीत कशा प्रकारे साफ करायला लागतो ते.
तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.